हेगडे मॅडमनी तुम्हाला मला वाटतं कार्यात्मक व्याकरण या घटकावर त्यांनी ऑनलाईन लेक्चर दिलेलं आहे. आजचा माझा विषय शब्द संपत्ती. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मराठीमध्ये 25 प्रश्न, त्यापैकी 4 घटक आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिला घटक जो आहे आकलन, मी तो शॉर्टकट मध्ये लिहितो. आकलनावर तुम्हाला 7 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आपला आत्ताचा जो घटक आहे शब्द संपत्ती, या शब्द संपत्तीवर सुद्धा 6 प्रश्न आहेत. लक्षात घ्या, शब्द संपत्तीवर 6 प्रश्न आहेत. त्यानंतर कार्यात्मक व्याकरण जो आहे काल झालेला भाग, 15 प्रश्न येणार आहेत आणि शेवटचा घटक आहे तो सामान्य ज्ञान, लेखक कवी हा टोटल 25 प्रश्नांचा आपला भाग आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग कार्यात्मक व्याकरण, 11 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 13 उपघटक आहेत. ते आपण बघणारच आहोत. काल तुमचा झालेला घटक आहे, पण आजचा आपला जो मेन घटक आहे त्याच्याकडे आपण शब्द संपत्ती. आता शब्द संपत्ती भारांश आपल्याला माहिती आहे. भारांश म्हणजे एका प्रश्नाला 4% भारांश आहे. म्हणजे 24% भारांश, 24% भारांश, 44% भारांश, 8%. म्हणजे हे सगळं तुम्हाला सांगण्याचा अर्थ हा की आपल्याला कोणत्या घटकावर किती प्रश्न येणार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आता शब्द संपत्तीमध्ये उपघटक किती आहेत माहिती आहे तुम्हाला? 8 उपघटक आहेत. 8 बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द आणि पारिभाषिक शब्द. म्हणजे शब्द संपत्ती या घटकामध्ये घटक आहेत की आपल्याला घटकांवर प्रश्न विचारले जातील. असे कोणते 2 घटक आहेत ड्रॉप केले की कोणतीही आपल्याला 8ही घटकांची तयारी करायची. मला जो विषय दिला होता ती आपली जी प्रश्नपत्रिका आहे, तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये शब्द संपत्तीवर कोणते प्रश्न आहेत हे आधी समजून घ्या. शब्द संपत्ती हा जो घटक आहे या घटकावर असलेले प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 19, प्रश्न क्रमांक 20, 21, 23, 30. बघा, 19 पासून सलग 20, 21 हा प्रश्न हे संपत्तीवर आहे. बाकी बघणार आहोत आपण. आधी शब्द संपत्ती आपले बघून घेऊ. बघा, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना. बघा, पुन्हा एकदा सांगतो, जे स्कॉलरशिपला बसलेले मुलं आहेत त्यांनी अभ्यास कसा करायचा, तर आपली क्रमिक पाठ्यपुस्तकं जी आहेत ती नीट बारकाईनं वाचा. ते शब्द आहेत, त्या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या. हे प्रश्न तयार करताना बाहेरचा प्रश्न नसतो, आपले पाठ्यपुस्तकं जे आहेत त्यातले प्रश्न असतात. आता संरचना हा बघा, जे प्रकरण आहे चोचीचा, त्या प्रकरणात त्या पक्ष्यांची जो चोच आहे त्याच्यावर शब्द तो संरचना याचा समानार्थी शब्द. संरचना म्हणजे ठेवण. आता नजाकत, भूमिका हे त्याला लागू पडत नाही. भूषण म्हणजे अलंकार, भूमिका म्हणजे. रेंजचा प्रॉब्लेम आहे का? थोडा आवाज येत नाही सर व्यवस्थित, गुतत येतो. हा, असू शकतो. थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे. 2 मिनिटं, 2च मिनिटं. हॅलो. हा सर, नेट देतो. आवाज आहे ना क्लिअर तुमचा आवाज. बरं 2 मिनिटं. हे लावू का मग ब्लूटूथ? 2 मिनिटं.
अरे ते नीट दे ना. हॅलो, हा सर. आवाज येतोय? हा गुतत येतोय सर आवाज, प्रश्न गुंतत क्रमांक गुंतत. 20. हा तो देतोय का? 2च मिनिट. इथं काय होतंय माझ्या इथं तिकडं 5G इथं लावलंय का वायफाय? हा आता आता बघा बरं सर. हो आता हो, लावलंय, थोडा दुसरं मोबाईलचं पण नेट लावलं. आवाज क्लिअर येतोय झालाय का? चांगला आता. हो, येतोय ना? ओके. येतोय आता. बघा प्रश्न क्रमांक 20. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 बघा. विरुद्धार्थी शब्दाची जोडी. समानार्थी विचारलं होतं, लगेच विरुद्धार्थी पण. दुसरा पण प्रश्न लगेच विचारला बघा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, यातले जे शब्द आहेत तुमच्या पुस्तकातलेच आहेत, परिचयाचेच आहेत, सिलेबसच्या बाहेरचं काहीच नाहीये, पाठ्यपुस्तकातलं आहे बघा. चुकीची पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाही? विशेष म्हणजे 2 अचूक पर्याय नोंदवायचे. 8वीला तुम्हाला सगळ्यांना माहितीये, किमान 15% प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला 2 नोंदवायची आहेत. मग या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही, कोणती नाही? 2 नाहीत, म्हणजे 2 आहेत, 2 नाहीत. तर त्यातलं बघा, त्रोटक. त्रोटक म्हणजे थोडंसं. त्रोटक, त्रोटक माहिती सांगणे आणि त्याच्या विरुद्धार्थी विस्तृत, म्हणजे हे बरोबर आहे. प्रधान आणि गौण हे आपल्याला शिकवतानाच झालेलं आहे. केवळ वाक्यामध्ये वाक्यांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हा शब्द गेलाय बघा. उभयन्वयी अव्ययांमध्ये सुद्धा गेलाय. प्रधान, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधान म्हणजे प्रमुख, गौण म्हणजे कमी कमी महत्वाचा. प्रधान म्हणजे महत्वाचा, गौण म्हणजे कमी महत्वाचा. म्हणजे त्रोटक आणि विस्तृत, प्रधान आणि गौण हे दोन्ही चुकीच्या म्हणजे विरुद्धार्थी जोड्या ज्या आहेत त्या बरोबरच्या आहेत. मग कोणत्या नाहीत? तर त्यातली 1 नंबरची जी आहे सादृश्य, त्याची विरुद्धार्थी दिलंय त्यांनी अदृश्य. सादृश्य याचा अर्थ आहे, सादृश्य म्हणजे सारखेपणा. सारखेपणा. त्याच्या विरुद्धार्थी आहे, सादृश्याच्या विरुद्धार्थी आहे असमानता. म्हणजे ही चुकीची जोडी आहे. सादृश्य त्याला विरुद्धार्थी जोडी दिली आहे अदृश्य. तर सादृश्य आणि अदृश्य होत नाही. अदृश्य त्याची विरुद्धार्थी होतं दृश्य. दृश्य म्हणजे दिसणे, अदृश्य म्हणजे न दिसणे. म्हणजे मुलं काय करतात की थोडंसं सादृश्य अदृश्य दिलं म्हणून लगेच लिहून म्हणजे चुकतात. त्यांना वाटतं ते बरोबर आहे, पण विरुद्धार्थी जोडी नाही. तर 1 नंबर. आणि धादांत बघा, हा पण आपल्या स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा 11व्या धड्यामधला हा शब्द आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? भारतातली जनता भुकेलेली आहे आणि भुकेलेल्या पोटी त्यांना वेदांत सांगणं हे धादांत खोटं आहे. धादांत म्हणजे पूर्णपणे. दादांतचा अर्थ आहे पूर्णपणे. हा समानार्थी शब्द आहे, आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे. दादांत त्याचे विरुद्धार्थी शब्द काय असू शकतो? दादांत म्हणजे क्वचित, दादांत म्हणजे पूर्णतः, पूर्णपणे, संपूर्णपणे. त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे क्वचित. पण इथं दादांतला पूर्णतः दिलंय म्हणजे समानार्थी शब्द दिलाय आणि सादृश्याला अदृश्य दिलाय, तोही चुकीचा आहे. तर विरुद्धार्थी जोडी नाही. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही लक्ष द्या. पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती शुद्ध शब्द आहेत? बघा, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आता बघा, मी इथं फळ्यावर लिहितोय कुजबूज. हा पहिला शब्द दिलेला आहे. दुसरा शब्द दिलेला आहे शिलाखंड. प्रश्नपत्रिकेत जे शब्द आहेत ते मी लिहितोय. शिलाखंड, शक्तिशाली. चौथा शब्द आहे तत्वज्ञ. नंतर आहे निर्धारित. नंतर आहे पूरक.
नंतर आहे भूमिपुत्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 4 5 6 आणि 7 शब्द दिलेले आहेत. सर दिसतात का फळ्यावरचे शब्द? पंडित सर हो हो दिसतात, एकदम छान दिसतंय. बर, हे 7 शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या 7 शब्दांपैकी तुम्हाला किती शुद्ध शब्द आहेत ते ओळखायचे. आता हे 7ही शब्द जर तुम्ही पाहिलं, जर तुम्हाला वेळ असेल तर नीट बघा. प्रत्येक धड्यातला शब्द आहे, 8वीतल्या एकेका पुस्तकातला शब्द आहे. मी जर तुम्हाला सांगत बसलो तर तो वेळ जाईल, पण तुम्ही लक्षात घ्या. शिलाखंड हा शब्द तुम्हाला गेलेला आहे. आपल्या भारतभूमींची स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा त्यातला शब्द आहे. शक्तिशाली, तत्वज्ञ, तत्वज्ञ शब्द हा आपल्या लिओनार्दो विंची इयत्ता 8वीच्या धड्यातला शब्द आहे. निर्धारी शब्द पण आहे, पूरक पण आहे. भूमिपुत्र, प्रतिज्ञा, प्रकरण क्रमांक आपला धडा दुसरा जो आहे त्याच्यातला आहे. भारत माझ्या देशावर माझे प्रेम आहे या धड्यातला आहे. म्हणजे हे शब्द आपल्या याच्यातले गेले. पण यातले फक्त 7 पैकी 2च शब्द बरोबर आहेत. तो म्हणजे कुजबूज आणि दुसरा शब्द आहे शक्तिशाली. 1 नंबरचा आणि 3 नंबरचा जो शब्द आहे हे 3च बरोबर आहेत. बाकीचे सगळे शब्द हे शुद्ध लेखनाच्या दृष्टीने चुकीचे आहेत. आता कसे चुकीचे आहेत? शिलाखंड. शिलाखंड श ला पहिली वेलांटी पाहिजे तरच तो बरोबरचा आहे. श ला दुसरी वेलांटी असेल तर तो शिला म्हणजे शब्द नाम, आणि श ला पहिली वेलांटी म्हणजे तो दगड. शिलाखंड म्हणजे ही वेलांटी चुकलेली आहे. त्याच्यानंतर तत्वज्ञ हा शब्द जो आहे हा त एकच दिलाय, त ला त जोडला पाहिजे. तत्वज्ञ, त ला त जोडला पाहिजे. त्यानंतर निर्धारित, निर्धारित मधला हा जो र आहे नेहमी लक्षात ठेवा, शेवटी आहे. निर्धारित अकारांत शब्द आहे. अगोदरचं जर वेलांटी असेल तर ही पहिली, लक्षात घ्या, निर्धारित पहिली. बहीण, बघा बहीण, हला पहिली वेलांटी. विहीर अकारांत शब्द आहे, वातावरण म्हणजे निर्धारित पहिली वेलांटी पाहिजे. त्यानंतर भूमिपुत्र हा शब्द सुद्धा आहे. भूमी, भला दुसरा उकार पाहिजे. भूमी आणि पला पहिला उकार पाहिजे. म्हणजे बघा भूमिपुत्र हा जो शब्द आहे हा भला दुसरा उकार आणि पुत्र पहिला उकार. आणि सगळ्यात महत्वाचं पूरक, पला सुद्धा दुसरा उकार पाहिजे. म्हणजे या बाकीच्या शब्दांमध्ये शुद्ध लेखनाच्या चुका आहेत. कोणाची वेलांटी, कोणाचा उकार चुकलेला आहे. पण कुजबूज आणि शक्तिशाली हे 2च शब्द शुद्ध आहेत. बाकीचे सर्व शब्द 5 शब्द जे आहेत ते अशुद्ध आहेत. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला एवढे शब्द आणि असतात, कारण तुम्हाला 8वी स्कॉलरशिपचा पेपर आहे. म्हणजे 5वी सारखा, 5वी पेक्षा त्याची काठिण्य पातळी जास्तच असते. मराठी विषय तुम्हाला वाटतो सोपा, पण ज्याचं वाचन चांगलं आहे, ज्याला शुद्ध लेखनाचे नियम माहिती आहेत, त्याला हा प्रश्न सहज सोडवता येईल. हे शब्द तुमच्या पाहण्यातले असतात, पुस्तकातलेच असतात, पण आपण बारकाईने कधी बघत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा लक्षात घ्या, धडा वाचताना, पुस्तक वाचताना ते महत्वाचे जे शब्द आहेत त्याच्या खाली अधोरेखित करा. आपल्या पाठामागे काही शब्दार्थ दिलेले असतात, काही शब्द पाठाखाली ऍक्टिव्हिटीज म्हणून दिलेले असतात, तर तेही शब्द नीट बघा, त्यावरून आपल्या लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 22 जो आहे, दुर्बल व क्षीण मनुष्य या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. आता अलंकारिक शब्द यासाठी मी तुम्हाला सांगेल की मोरा वाळिंबेचं एक स्वतंत्र पुस्तक आहे. शब्द त्याच्यामध्ये विरुद्धार्थी, समानार्थी, पण अलंकारिक शब्द आणि म्हणी खास त्याच्यातून वाचा. मोरा वाळिंबेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिले. हे तुम्ही जर बघितलं तर ह्या 4ही शब्द तुम्हाला तिथं सापडतील. बघा, भेंडीची भाजी याचा अर्थ काय लिहून घ्या, माहिती नसेल तर. भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती. भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती. अस्तिनातला निखारा म्हणजे घरभेदी, पदरी असलेला कपटी व धोकेबाज व्यक्ती, त्याला म्हणतात अस्तिनातला निखारा. पदरी असतो, पदरी, आणि सगळ्यात महत्वाचं पदरी असलेला कपटी आणि धोकेबाज व्यक्ती म्हणजे अस्तिनातला निखारा. लठ्ठ भारती, लठ्ठ भारती म्हणजे लठ्ठ
आणि मंद मनुष्य याचा अर्थ लठ्ठ भारती म्हणजे लठ्ठ व मंद मनुष्य, आणि मग पाप्याचं पितर हे त्याचं उत्तर आहे, अलंकारिक शब्द आहे. पाप्याचं पितर म्हणजे दुर्बल व क्षीण मनुष्य. लक्षात घ्या. तर अलंकारिक शब्दासाठी तुम्हाला रोज वाचावेच लागतील. ते अलंकारिक शब्द आहेत. एकदा दोनदा म्हणजे पुन्हा पुन्हा परीक्षा येईपर्यंत त्या मोरावाळिंबे मधले जे काही अलंकारिक शब्द आहेत, ज्या काही म्हणी आहेत, ते आपण वाचत राहा, पुन्हा पुन्हा वाचत राहा. त्यानंतर 23 प्रश्न क्रमांक 23 आहे बघा. वाक्प्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडीचा म्हणजे 3 असे काही वाक्प्रचार आहेत की ज्यांची उत्तर, ज्यांचे पर्याय बरोबर आहेत, पण एकाचा मात्र पर्याय बरोबर नाही. आता कंठ फुटणे हा शब्द गेलाय पहा आपल्या पाठातला हा शब्द आहे. कंठ फुटणे. कंठ फुटणे म्हणजे आवाज फुटणे. बघा, पहाटेला पुरती जाग आलेली नसते तेवढ्यात कोंबड्यांचा म्हणजे कंठ फुटतो. कंठ फुटणे म्हणजे आवाज फुटणे, बरोबर आहे. जीवाची 3 नंबर बघा आधी. जीवाची बाजी लावणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. आणि मनावर मळभ येणे, फुलपाखरू या पाठातला हा शब्दार्थ आहे, वाक्प्रचार आहे. मनावर मळभ येणे म्हणजे मन निरुत्साही होणे, निरुत्साह वाटणे. म्हणजे 3ही वाक्प्रचारांचे उत्तर म्हणजे वाक्प्रचाराने त्याचा अर्थ बरोबर आहे. मग चुकीचा काय आहे? हरिहरी करत बसणे म्हणजे नामस्मरण करणे. हरिहरी करणे म्हणजे नामस्मरण करणे नाही. हरिहरी करणे म्हणजे नुकसान झाल्यामुळं खंत करत बसणे, याला म्हणतात हरिहरी करणे. आपल्याला वाटतं हरिहरी म्हणजे भजन करणे, आपण लिहून लगेच मोकळा होतो, ते बरोबर आहे असं समजतं. पण शब्दशः अर्थ घे. म्हणजे बघा, म्हणजे तिथं हरिहरी करत बसणे याचा अर्थ काय, तर नुकसानीबद्दल खंत करत बसणे, नामस्मरण करणे नावे, म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे. 24वा म्हण दिली बघा. पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणारी योग्य अर्थाची म्हण. आता ही जी म्हण होती, ही म्हण मला वाटतं त्यावेळेस जेव्हा परीक्षा असेल ती कोणालाच आली नसेल. एखाद्याने उत्तर लिहिलं असेल पर्याय तरी तो चुकीचा म्हणजे लावला, आपण ज्याला म्हणतो ना टुपका लागणे, त्याने टाकला आणि ते आलं बरोबर. काय म्हटलेलं आहे बघा. म्हण काय आहे आधी म्हण बघा. म्हणजे म्हण काय आहे? कुडास ध्यान. बघा, म्हणजे कुडास, कुड म्हणजे भिंत. आता आपल्या कुड माहिती, कुडीच्या भिंती असतात. कुडाच्या म्हणजे आपल्या कुड म्हणजे काठ्या वगैरे घालून, म्हणजे कुडास कान. कुडास कान ठेवी ध्यान. कुडास कान ठेवी ध्यान या अर्थाची म्हण आहे. कुडास कान म्हणजे आपण म्हणतो भिंतीलाही कान असणे, तसं त्या अर्थाची. म्हणजे काय? नेहमी सावधगिरीने बोलावं. म्हण कोणती आहे लिहून घ्या. कुडास कान ठेवी ध्यान, तर नेहमी सावधगिरीनं बोलावं. म्हणजे कोणी आपलं बोलणं ऐकत तर नाही ना. कुडास कान ठेवी ध्यान, भिंतीलाही कान असतात, म्हणून नेहमी सावधगिरीनं बोलावं, हा त्या म्हणीचा अर्थ आहे. बाकीचं नाहीच आहे. अनुभवल्याशिवाय शानपण येत नाही. आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करणे, आपले दोष आपणास दिसत नाही, ही म्हण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाही, लक्षात घ्या. तर या म्हणींचे अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पण या म्हणीचा अर्थ योग्य कोणता आहे, तर नेहमी सावधगिरीने बोलावे. तर अशा प्रकारे शब्द संपत्ती. शब्द संपत्ती म्हणजे सोपा भाग नाही. त्या शब्द संपत्तीसाठी तुमचं नेहमी वाचन पाहिजे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शुद्ध अशुद्ध. पारिभाषिक शब्दावर प्रश्न आलेला नाही या ठिकाणी. पारिभाषिक शब्दावर प्रश्न आलेला नाही. त्यामुळं आता ह्यावेळेस आला नाही. आता 23ला, आता 24ला काय आहे, 24ची प्रश्नपत्रिका बघा. आता पुढच्या परीक्षेला काय होईल सांगता येत नाही. 25 मध्ये काय येईल सांगता येत नाही. पण 8 कोणतेही 6 घटक निश्चित आहे. 8 पैकी कोणतेही 6 घटक येणार आहे हे ठरलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणून मी पुन्हा सांगतो, शब्दसंपत्तीचा जर अभ्यास करायचा असेल तर आपलं मराठीचं पुस्तक आधी नीट बारकाईने वाचा. त्यातले वाक्प्रचार,
सगळे वाक्प्रचार नीट करा. त्यातले समानार्थी विरुद्धार्थी नीट बघा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वेगळं त्यातलं काही नसतं. जवळचे शब्द असतात, आपण बाहेरचे सगळे शब्द वापरतो, वाचतो, पण पुस्तकातले वाचत नाही. आणि म्हणून स्कॉलरशिपची तयारी करत असताना 5वी 6वी 7वी 8वी मराठीचं बालभारतीचं पुस्तक, तुमचं जे सिलेबसचं चालू आहे आता, ते पुस्तक घ्या. त्यातले लेखक, कवी, त्यातले हे सगळे प्रश्न नीट बघा. त्यातले शब्दार्थ वाचा, त्यातले समानार्थी वाचा, त्यातले वाक्प्रचार वाचा. त्यातलाच एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेला असतो. आणि त्यामुळं तयारी चांगली करा. तर हा शब्दसंपत्तीचा प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण इथं झालंय. मी पुढचा तुमचा टप्पा घेतो. ही जी प्रश्नपत्रिका आहे त्यातले आता आपण क्रमाने उरलेले घटक पण आपण घेऊ. पहिला प्रश्न आहे, पिटुकली खारुताई घराच्या छता बघा, पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली. पहा किती सोपं आहे. तुरु तुरु गेली आणि अधोरेखित शब्द केलेला आहे तुरु तुरु. पुन्हा एकदा लक्षात घ्या, तुरु तुरु हा अधोरेखित शब्द केलेला आहे. आणि काय सांगितलंय, पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली. या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य 4 प्रकार पडतात. कालवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण आणि चौथा प्रकार आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक आपण ज्याला म्हणतो. म्हणजे तुरु तुरु हे क्रियेची रीत दाखवतात. क्रिया कशी घडली. रीतिवाचक म्हणजे काय, क्रियेची रीत. कालवाचक म्हणजे क्रिया केव्हा घडली. स्थलवाचक म्हणजे क्रिया कोठे घडली. रीतिवाचक म्हणजे क्रिया कशी घडली. हळूहळू, सावकाश, तुरु तुरु, दुडू दुडू, पटपट, टपटप हे सगळे रीतिवाचक आहे. बालवीर ऐटीत चालतो, ऐटीत रीतिवाचक आहे. पावसाचे थेंब टपटप पडत होते, टपटप क्रियेची पद्धत. गोगलगाय सावकाश चालते, सावकाश रीतिवाचक आहे. म्हणजे क्रिया कशी घडली हे रीतिवाचक आहे. आणि क्रिया किती वेळा घडली, क्रियेचा परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. मला आईने 4दा बजावलं. किती वेळा घडली क्रिया, बजावण्याची क्रिया 4दा. 4दा बजावलं, 4 वेळा मला समजावून सांगितलं याचा अर्थ. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे संक्वचित, किंचित लक्षात घ्या. संख्यावाचक, परिणामवाचक, क्रिया किती वेळा, खूप, पुष्कळ लक्षात घ्या. तर हे म्हणजे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे ते सांगायची गरज नाही. आता ही स्टेज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आणि क्रियाविशेषण अव्ययाचे किती प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार आहेत. तर 4 प्रकारापैकी पहिला आहे कोणता आहे, पहिला आहे कालवाचक. म्हणजे क्रिया केव्हा घडली, काल, परवा, आज. उद्या शिक्षणाधिकारी आमच्या शाळेला भेट देणार आहेत. मग कधी येणार आहेत, उद्या. मग उद्या हे कालवाचक आहे. शाळेच्या सभोवती नारळाची झाडे आहेत, सभोवती. सभोवती या शब्दाखाली अधोरेखित असेल तर समजून घ्या. सभोवती म्हणजे स्थलवाचक. शाळेच्या सभोवती नारळाची झाडे आहेत, सभोवती म्हणजे स्थलवाचक. रीतिवाचक, रीतिवाचक म्हणजे क्रियेची पद्धत. आणि संख्यावाचक ते झालाय. तर क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार विचारलाय. पुढचा प्रश्न विचारलाय बघा, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणतं. विसंगत प्रकारानुसार विसंगत नाम कोणते. आता वचन प्रकार, वचनाचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वचन म्हणजे नामाच्या रूपावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहे. एक असेल तर एक वचन, अनेक असेल तर अनेक वचन किंवा त्याला आपण बहुवचन म्हणतो. आणि काही अशी नामं आहेत की जी दोन्ही वचनामध्ये येतात. एक वचनामध्ये सुद्धा येतात, अनेक वचनामध्ये सुद्धा येतात. आता इथं बघा, चूल आपल्याला वचन प्रकारानुसार. मग आता वचन प्रकारानुसार विसंगत कोणते, 4 पर्याय दिलेत बघा. 2 मिनिटं मी फळ्यावर लिहितो. 4 पर्याय दिलेले आहेत. वचन आपल्याला विसंगत वचन. आता मी शॉर्टकट मध्ये लिहितो, तुम्ही फक्त समजून घ्या. वचन प्रकारानुसार विसंगत, विसंगत. आता बघा, पहिला पर्याय आहे चुली, दुसरा पर्याय आहे मुली, तिसरा पर्याय आहे जुली,
आणि चौथा पर्याय आहे फुली. आता तुमच्या सहज लक्षात येईल की वचन प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता. एक चूल अनेक चुली हा अनेक वचनी शब्द आहे. एक झूल अनेक झुली हा अनेक वचनी शब्द आहे. एक मुलगी अनेक मुली, मुलगी मुली, एक मुलगी अनेक मुली. आणि एक फुली, फुली म्हणजे आपण चुकिलीची फुली करतो किंवा बाण फुलीचा शिक्का मतदानाच्या वेळेस म्हणजे मारतो, म्हणजे तो त्यावेळेस शब्द येतो फुली. फुली, एक फुली अनेक फुल्या. म्हणजे फुली हा जो शब्द आहे हा एक वचनी आहे आणि बाकीचे तीनही शब्द हे काय आहेत. बाकीचे तीनही शब्द हे काय आहेत तर हे अनेक वचने आहेत. म्हणून विसंगत पर्याय कोणता तर वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणतं तर फुली. म्हणजे लक्षात घ्या प्रश्न कसा विचारलाय. विसंगत. सर कळतोय पंडित सर. हो छान चालू आहे सर. ओके चालू. ओके. म्हणजे विसंगत पर्यायानुसार, विसंगत पर्याय हे पुन्हा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या तीन एका याच्यात असतील, एक वचनात असतील किंवा अनेक वचनात असतील. आणि एक असं असेल तर कोणत्या तरी म्हणजे तीन सारखे असतील आणि एक वेगळा असेल. एक तर तिन्ही एक वचन असेल, एक बहुवचन असेल म्हणजे अनेक वचन असेल. म्हणजे हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे पुढील पैकी पुल्लिंग नाम कोणत्या. हा अतिशय सोपा. पुन्हा एकदा लक्षात घ्या 30 40 30. 30 म्हणजे सोपे प्रश्न, 40 म्हणजे मध्यम आणि 30 म्हणजे परत कठीण. म्हणजे 30 40 30% ठरलेला आहे. म्हणजे त्यातला हा सोपा प्रश्न विचारला बघा. पुढील पैकी पुल्लिंग नाम कोणते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होत असेल तर पुल्लिंग, स्त्री जातीचा बोध होत असेल तर स्त्रीलिंग आणि दोन्ही जातींचा बोध न होता तिसऱ्या जातीचा बोध म्हणजे त्याला म्हणतात नपुंसकलिंग. तो हे सर्वनाम वापरून बघायचं. तो ती हे, तो ती हे. मग तो गवळी लगेच लक्षात येतं. तो गवळी, गवळी दूध देणारा, तो गवळी पुल्लिंग. ती साखळी, ती पाकळी आणि ती कवळी दाताची असते ती कवळी. म्हणजे ती ते सगळे स्त्रीलिंग आहेत. तो फक्त गवळी पुल्लिंग आहे. म्हणजे नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध, स्त्री जातीचा बोध आणि दोन्हीपेक्षा वेगळ्या जातीचा तर तेव्हा नपुंसकलिंग. म्हणजे तो ती ते हे सर्वनाम लावून बघा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे बघा, फार महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि बऱ्याच वेळा इथं चुकतो आपण. विभक्ती हे जे प्रकरण आहे, विभक्ती, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितलंय बघा. अधोरेखित शब्दाची विभक्ती. तुम्हाला विभक्ती सगळे पाठ आहेत. विभक्तीचा 8 प्रकार आहेत. प्रथमा म्हटलं की नाही नाही, एक वचनामध्ये प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नाही. द्वितीय म्हटलं की स लाते स लानाते. तृतीय म्हटलं की ने ईशी नि ईशी. चतुर्थी म्हणजे स लाते स लानात. पुन्हा एक लक्षात घ्या परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारला जातो कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत तर द्वितीय आणि चतुर्थी दोघांचे प्रत्यय सारखे आहेत. स लाते स लानाते. पंचमी ऊन हून ऊन हून. सप्तमी तैया तैया. आणि अष्टमी म्हणत नाही आपण त्याला म्हणतो संबोधन. एक वचनामध्ये प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये फक्त नो. मुलांनो नो इकडे या, हाक मारणे त्याचा कारकार्थ आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या विभक्तीचा एक वचन आणि अनेक वचनातला तक्ता तुमचा पाठ झाला आहे. प्रत्येकाचे कारकार्थ माहिती आहेत. प्रथमेचा कारकार्थ आहे कर्ता, द्वितीयचा कारकार्थ आहे कर्म, तृतीयचा कारकार्थ आहे करण. करण म्हणजे क्रियेचं साधन. आईने बघा किंवा काठीने साप मारला, काठीने ने. चाकूने भाजी चिरली, आई चाकूने भाजी चिरते, चाकूने. ने प्रत्यय आहे म्हणजे ने हा काय तृतीयचा प्रत्यय आहे. तृतीयचा कारकार्थ आहे करण. चतुर्थीचा कारकार्थ आहे बघा संप्रदान म्हणजे दान देणे. पंचमीचा कारकार्थ आहे अपादान विरह. मी कालच पुण्याहून घरी आलो म्हणजे पुण्याची आणि माझी ताटातूट झाली. विरह ताटातूट त्याला म्हणतात अपादान. षष्टीचा कारकार्थ आहे संबंध. चाचीचे चेचाचे संबंध. माझी माझा माझी माझी शाळा.
म्हणजे चा प्रत्यय. सप्तमी तहिया, सप्तमीचा काय अर्थ आहे? स्थलाधिकरण. शाळेत, माझ्या शाळेत खूप झाडे आहेत. शाळेत स्थलाधिकरण, अधिकरण म्हणजे स्थलाधिकरण, ठीक आहे. आणि संबोधन म्हणजे हाक मारणे, त्याचा कार्यकार्थ आहे. हे तुम्हाला मी सांगितलंय. पण इथं प्रश्न काय विचारलाय बघा, मनीषाने अनेक महिने, महिने हा शब्द आहे, पण महिने हा शब्द दिलाय, महिने हा शब्द दिलाय आणि त्याच्या खाली अधोरेखित केलंय बघा. महिने रांगोळी रेखाटण्याचा सराव केला आणि विचारलंय वाक्यात अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि पर्याय बघा दिलाय, तृतीया दिलाय, द्वितीय दिलाय, प्रथमा दिला आणि चतुर्थी दिली. आता आपल्याला लगेच वाटतं महिने नेशी, आपण तृतीय देऊन लगेच मोकळे होतो, पण उत्तर तुमचं चुकेल. तृतीया म्हटल्यावर चुकेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, असा जर शब्द असेल तर त्याचा आधी एक, हा अनेक वचनी शब्द आहे. महिने हा अनेक वचनी शब्द आहे, त्याच्या एक वचनातला शब्द आहे महिना. महिना, मग एक वचनातला शब्दाचा जो प्रत्यय आहे तो म्हणजे त्याची विभक्ती प्रत्यय. मग महिना म्हणजे लक्षात घ्या, महिना विभक्तीचा प्रत्यय नाही. महिन्याला, महिन्याचा कुठलाही प्रत्यय नाही, म्हणजे हे विभक्ती प्रत्यय आहे प्रथमा. म्हणजे अनेक वचनी, पुन्हा एकदा सांगतो, अनेक वचनी शब्द असेल तर त्याचं एक वचन करा आणि एक वचनी शब्दाला जो काही प्रत्यय असेल तो तिथं लिहायचा आहे. म्हणजे महिने, महिना आणि त्याचा पुन्हा एकदा लक्षात घ्या विभक्ती प्रत्यय आहे प्रथमा. हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा अनेक वचनी शब्द दिला जातो आणि आपल्याला विचारलं जातं वचन बदला किंवा लिंग, अशा बऱ्याच वेळा. लिंगामध्ये सुद्धा तसंच आहे, अनेक वचनी शब्द असतो, एक वचनी करा आणि एक वचनाचं जे लिंग आहे तेच लिहा. कांदे, कांदे शब्द विचारला, पण कांदा हा एक वचनी शब्द आहे, तो कांदा म्हणजे तो पुल्लिंगी शब्द आहे. कधी कधी विचारलं जातं. म्हणजे आपण लक्षात घ्या, एक वचनी करा, अनेक वचनी असेल तर एक वचनी करा आणि एक वचनीचं जे रूप आहे ते आपल्याला तिथं लिहायचं आहे. पंडित सर कळतंय? ओके सर, ओके. बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे बघा, 5वा आहे, पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा. आता हाही चॅप्टर म्हणजे बराचसा मोठा आहे. आता इथं काही स्पष्टीकरण सगळं होणार नाही, पण तुम्हाला एकदा सांगतो, वाक्यांचे प्रकार फार महत्वाचे आहेत. वाक्य आणि वाक्यांचे प्रकार. आता वाक्य कशाला म्हणतो आपल्या सगळ्यांमध्ये? पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला, शब्द समूहाला वाक्य म्हणतो. वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार, क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार आणि वाक्याच्या स्ट्रक्चर वरून पडणारे प्रकार. आता वाक्याच्या अर्थावरून पडणारे म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी आणि नकारार्थी. त्याला आपण करणरूपी आणि अकरणरूपी असंही म्हणतो बघा. होकारार्थीला करणरूपी आणि नकारार्थीला अकरण. म्हणजे लक्षात घ्या, करणरूपी आणि अकरणरूपी म्हणजे काय आहे. परीक्षेला कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की एखादं वाक्य दिलं जातं, होकारार्थी वाक्य, आणि वाक्याचा अर्थ न बदलता, वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थीचं नकारार्थी करायचं, किंवा करणरूपी असेल तर अकरणरूपी करा, असाही शब्द प्रयोग वापरला जातो. आपल्याला करणरूपी आणि अकरणरूपी म्हणजे काय माहिती पाहिजे. होकारार्थी नकारार्थीला तो शब्द वापरतात. म्हणजे लक्षात ठेवा, तर ती इमारत उंच आहे, होकारार्थी वाक्य आहे, आणि याचं विचारलं नकारार्थी करा तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ती इमारत बुटकी नाही किंवा ठेंगणी नाही, म्हणजेच कशी आहे, उंच आहे. म्हणजे विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, त्यानंतर क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार. पुढे आहे का नाही त्याच्यावर प्रश्न माहित नाही, असला तर ठीकच आहे, पण मी आताच सांगतो. क्रियापदाच्या अर्थावरून 4 प्रकार पडतात. क्रियापदाच्या रूपावरून जसं आपल्याला काळाचा बोध होतो, क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा काळाचा बोध न होता, बघा, क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता बोलणाऱ्याच्या मनातला हेतू अथवा उद्देश कळतो, तेव्हा त्याला क्रियापदाचे अर्थ असे म्हणतात. मग क्रियापदाचे अर्थ 4 आहेत: स्वार्थ, आज्ञार्थ,
विध्यर्थ, संकेतार्थ, आणि त्याला क्रियापदाचे स्वार्थी क्रियापद, आज्ञार्थी क्रियापद, मग स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. आणि स्ट्रक्चरवरून पडणारे प्रकार 3 आहेत. केवल वाक्य. केवल वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता एकच कर्म असतं त्याला म्हणतात केवल वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय? एक प्रधान वाक्य असतं आणि दुसरं गौण वाक्य असतात, आणि हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात, तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे काय की दोन्ही वाक्य, 2 केवल वाक्य असतात, ती स्वतंत्र वाक्य असतात. दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ती वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते? आणि, व, किंवा, अथवा. तुम्ही बघा, नंतर तास संपल्यानंतर बघा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते. आता इथं मिश्र वाक्य ओळखायचंय. आता पहिलं बघा, राधिकाच्या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. एकच वाक्य आहे, याच्यात एकच कर्ता आणि एकच कर्म आहे, त्यामुळे काय हे केवल वाक्य आहे. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा संपत आहे. हे मिश्र वाक्य आहे. स्वामी विवेकांच्या मनात आले की म्हणजे एक वाक्य हे प्रमुख, आणि मग आपली भारत यात्रा संपत आहे म्हणजे एक प्रधान वाक्य आणि बाकीचं गौण वाक्य आहे. आणि बघा, तो कामात थोडा आळशी आहे व थोडासा खेळकर आहे म्हणजे व संयुक्त वाक्य आहे. दोन्ही वाक्य कशा आहेत? परीक्षा झाली म्हणूनच मला सुट्टी मिळाली. परीक्षा होणे, परीक्षा संपणे, सुट्टी मिळणे, दोन्ही वाक्य सेपरेट आहे. म्हणूनच म्हणजे दोन्ही संयुक्त वाक्य आहे. म्हणजे लक्षात घ्या, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य ओळखायला आलं, केवल वाक्य ओळखायला आलं की उरलेलं मिश्र वाक्य असे सहज लक्षात येईल. म्हणून अगोदर तुम्हाला जे ओळखता येतं ते आधी ओळखा, आणि जे लगेच लक्षात येतं. केवल वाक्य ओळखायला सोपं आहे, संयुक्त ओळखायला सोपं आहे, उरलेलं मिश्र वाक्य आपण ओळखू शकतो. पुढचा 6वा प्रश्न आहे बघा. पुढील पैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायातून निवडा. अचूक उत्तराचे 2 पर्याय नोंदवा. बघा, संधी प्रकरण, आता हे फार मोठं प्रकरण आहे, पण तुम्हाला थोडंसं सांगतो. संधीमध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे 2 जे प्रकार आहेत हे स्वर संधीचेच 2 प्रकार आहेत. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे एकमेकांपुढे आलेले 2 वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. एकमेकांपुढे आलेले 2 वर्ण एकत्र होण्याच्या म्हणजे वर्णांचं एकीकरण म्हणजे संधी. आता इथं बघा, पूर्वरूप संधी म्हणजे काय हे फार महत्वाचं आधी समजून घ्या. पूर्वरूप संधी आणि दुसरा प्रकार जो आहे पररूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय? पूर्वरूप संधी म्हणजे एकमेकांपुढे आलेल्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण कायम राहतो आणि दुसरा वर्ण लोप पावतो. म्हणजे पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर लोप पावतो. याला म्हणतात पूर्वरूप संधी. एकत्र येणाऱ्या केव्हा केव्हा मराठी भाषेत संधी होत असताना एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण किंवा पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर लोप पावतो, त्याला म्हणतात पूर्वरूप संधी. आता इथं बघा, झाडीत, झाडी अधिक आत, झाडी ई अधिक आ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, झाडीत ईचा उच्चार होतो, आचा उच्चार होत नाही. झाडीत ईचा उच्चार होतो. खिडकीत खिडकी अधिक आत, खिडकी ईचा उच्चार होतो, आचा उच्चार होत नाही. म्हणजे पूर्वरूप संधी असणारा पर्याय बघा, थोडेसे, थोडे अधिक असे. थोडे एचा उच्चार होतो. बघा इथं लिहितो मी, इथं बघा, थोडे अधिक असे, थोडे ए अधिक अ. म्हणजे एचा उच्चार होतो, अचा उच्चार होत नाही. थोडेसे म्हणजे पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर लोप पावतो, याला म्हणतात पूर्वरूप संधी. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याच्या अगदी विरुद्ध, केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होत असताना
एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर लोप पावतो, दुसरा स्वर कायम राहतो. आता इथं बघा, करेन, कर बघा अधिक एन, कर अधिक एन, अधिक ए, कर अधिक एन बघा, कर आणि इथं ए, करेन, एचा उच्चार होतो, अचा उच्चार होत नाही. तसंच आहे हरेक, हर अधिक एक, हरेक. म्हणजे पहिला स्वर याचा उच्चार होत नाही, दुसऱ्या स्वराचा उच्चार होतो. बघा, घरी, घर अधिक ई, अचा उच्चार होत नाही, ईचा उच्चार होतो. पहिला स्वर लोप पावला, दुसरा स्वर कायम राहिला, याला म्हणतात पररूप संधी. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे लक्षात घ्या. याच्यावर दरवर्षी प्रश्न असतो, त्यामुळे उदाहरणं नीट करून जा. दोन, आपल्याला संधीची फोड करता आली पाहिजे. चांगलेसे, चांगले अधिक असे, चांगलेसे, एचा उच्चार होतो, अचा उच्चार होत नाही. म्हणजे पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर म्हणजे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. स्वर संधीचे 7 नियम आहेत, त्यातला 5 म्हणजे 6वा आणि 7वा हा नियम आहे. बघा, संधीचे 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्यामुळे हे प्रकरण संधीवर उदाहरण 100% असतं म्हणजे असतंच. त्यामुळे संधी प्रकरण नीट करा. आणि संधीची उदाहरणं तुमच्या पाठ्यपुस्तकात जेवढी काही उदाहरणं दिलेली आहेत क्रमिक पुस्तकात, मागच्या वर्षी या वर्षी जेवढे काही प्रकरणातली उदाहरणं ती नीट करून ठेवा. त्यातलं उदाहरण जसं तसं परीक्षेला येऊ शकतं. अरे आम्हाला तर आपल्या पुस्तकाखाली होते उदाहरण, पण मी पाहिलंच नाही, तसं करू नका. त्यानंतर पुढचं वर्तमान, रीती वर्तमान काळ. काळ हे प्रकरण फार सोपं आहे काळाचं, त्यामुळे काय माहित नाही. भूतकाळ म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, आणि त्याच्यात पुन्हा 4 प्रकार पडतात. साधा, साधा वर्तमान काळ म्हणजे साधा, त्याच्यामध्ये साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती 4 प्रकार पडतात. प्रत्येकाचे 4-4 आहेत. तर आता इथं रीती वर्तमान काळ, आता वेळ संपताना पटकन घेतो. तर अतुल सर्वांना सूचना सांगत असतो, म्हणजे अतुल नेहमी सांगतो. रीती म्हणजे क्रिया पुन्हा पुन्हा घडते, पुन्हा पुन्हा घडते, म्हणजे अतुल सर्वांना सूचना सांगत असतो, नेहमी सांगतो, बाकीचे नाही. अंथरूण पांघरून बघा फार सोपं आहे. समास, समास म्हणजे हे जे प्रकरण आहे, शेवटचे जे 3 प्रकरण आहेत, वृत्त, अलंकार, वृत्त, या 3 प्रकरणावर 100% प्रश्न असतो म्हणजे असतोच. कारण ही 3ही प्रकरणं याच वर्षी तुम्हाला आलेली आहेत. 7वीला 6वीला कुठे शिकलेले नाहीत. आता समास हे काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. आताच आपण पाहिलं, वर्णांच्या एकीकरणाला संधी म्हणतात. 2 वर्ण एकत्र येतात तेव्हा संधी होते. 2 शब्द, 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्द म्हणजे शब्दांच्या एकीकरणा असे, वर्णांच्या एकीकरणाला संधी म्हणतात, तर शब्दांच्या एकीकरणाला समास असे म्हणतात. आता समासाचे 4 प्रकार पडतात, तुम्ही लक्षात ठेवा. 4 प्रकार. पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास, दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. आता सामासिक शब्दामध्ये 2 शब्द असतात, त्याला पहिलं पद म्हणतात, दुसऱ्याला दुसरं पद म्हणतात. पहिलं पद महत्वाचं तर अव्ययभाव समास, दुसरं पद महत्वाचं त्याला म्हणतात तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाची त्याला म्हणतात द्वंद्व समास, आणि दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला म्हणतात बहुव्रीही समास. समासाची जी उदाहरणं आहेत म्हणजे लक्षात घ्या, उदाहरणावरून तुम्हाला कळेल. त्याचे पुन्हा उपप्रकार पडतात, तुम्हाला उपप्रकार काही विचारले जात नाही. आता अंथरूण पांघरून हे जे आहे, अंथरूण पांघरून हा सामासिक शब्द कोणत्या प्रकाराचा आहे तर हा द्वंद्व समास. आता द्वंद्व समास म्हणजे काय, तर दोन्ही पद महत्वाची. बघा त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि आपण ज्याला म्हणतो हा जो आहे अंथरूण पांघरून. अंथरूण पांघरून व, अंथरूण पांघरून व इतर, मग उशी, चादर वगैरे काय, बेडशीट वगैरे. जसं म्हणतो भाजीपाला, भाजी व पाला, आपण भाजीपाला आणायला चालू असं नाही असं म्हणतो, पण भाजीपाला म्हणजे काय, म्हणजे येताना लिंबू, मिरची, कांदा, टमाटा सगळं घेऊन येतो, म्हणजे भाजीपाला व इतर. चहा पाणी, चहा व पाणी, फक्त चहा पाणीच नाही, मग त्याबरोबर इतर फराळाचे पदार्थ असतात. तर इतरेतर द्वंद्व,
इतरेतर म्हणजे वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. हा समाहार द्वंद्व आहे. वैकल्पिक म्हणजे हे किंवा ते, खरे खोटे, खरे किंवा खोटे, 4-5, 4 किंवा 5, आई वडील, आई व वडील, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. म्हणजे हे लक्षात घ्या, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर हे अंथरूण पांघरून किंवा भाजीपाला, केर कचरा, हे सगळे जी उदाहरणं आहेत हे कोणाच्या आहेत? हे द्वंद्व समासाच्या आहेत. आणि पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, साखर भात, साखर घालून केलेला भात, हे लक्षात घ्या, हे तत्पुरुष समासामधले उदाहरणं आहेत. लक्षात घ्या. मध्यम पदलोपी ज्याला म्हणतात. डाळ वांगे, वांगे घालून केले म्हणजे डाळ घालून केलेलं वांगे भात, असं हे जे उदाहरण आहेत लक्षात घ्या. पुरणपोळी वगैरे तिकडे आहे. इकडे अंथरूण पांघरून, चहा पाणी, केर कचरा, भाजीपाला, हे सगळे उदाहरणं काय? द्वंद्व समासाचे आहेत. अव्ययभाव म्हणजे फार ओळखायला सोपं आहे. अव्ययभाव म्हणजे काय? तर त्यांना ते क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतात. सगळ्यात महत्वाचं त्यांना संस्कृत आणि फारसी भाषेतले प्रत्यय असतात. यथाशक्ती संस्कृत भाषेतले प्रत्यय म्हणजे थोडक्यात उपसर्ग, थोडक्यात प्रत्यय नाही, उपसर्ग लागलेला असतात. गैरहजर म्हणजे हजर नसलेला, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, अव्ययभाव समास. आणि द्विरुक्ती होऊन जे आलेले असतात, पावलोपावली, पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावली, गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी, घरोघरी प्रत्येक घरी, दारोदारी. द्विरुक्ती दोनदा द्विरुक्ती होते तेव्हा तो सुद्धा अव्ययभावच असतो. अव्ययभाव समासामध्ये संस्कृत आणि फारसी भाषेतले काय असतात? उपसर्ग लागलेले असतात. लक्षात. तर हे ओळखायला सोपं आहे. आणि बहुव्रीही तर फारच सोपं आहे. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. मग आपल्याला त्याला लक्षात येतं शंकर, म्हणजे दोन्ही पदाचा बोध होत नाही, तिसऱ्या पदाचा बोध होतो. दिगंबर, लक्षात घ्या. सॉरी, गजानन, गज आहे आनन ज्याचे असे तो, म्हणजे गणपती. निर्धन, गत आहे ज्याचे धन, म्हणजे ज्याचं धन निघून गेलं आहे असा तो निर्धन, म्हणजे गरीब. अनंत, नाही अंत ज्याला असा तो, म्हणजे ईश्वर. म्हणजे तो बहुव्रीही समास. म्हणजे लक्षात घ्या, समासाचे 4 प्रकार आहेत. ते जरा प्रकरण नीट बघा. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, चुकीचा पर्याय निवडा. त्याच्यामध्ये बघा, ज्याची तुलना करायची आहे, म्हणजे हे कशावर आहे? हा प्रश्न जो आहे हा अलंकारावर आहे. आणि अलंकारातले दुसरा जो प्रकार आहे, अलंकाराचे 2 प्रकार पडतात, एक शब्दालंकार आणि 2 अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या असतात. कोणत्या 4 गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती? अर्थालंकारामध्ये 2 वस्तूंमधलं साम्य दर्शवलेलं असतं चमत्कृती पद्धतीने. मग लेखक किंवा कवी ज्याची तुलना करतोय, बघा, ज्याची तुलना करावायची आहे ते उपमेय, हे म्हणजे बरोबर आहे. ज्याच्याशी तुलना करावायची आहे ते उपमान, हे पण बरोबर आहे. बघा, ज्याची तुलना करावायची आहे, तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. इथं कोणाचं वर्णन केलेलं आहे? लेखकाने किंवा कवीनं मुखाचं. आणि कोणाशी केलेलं आहे? चंद्राशी. तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आहे, म्हणजे या ठिकाणी ज्याची तुलना करावायची आहे ते झालं उपमेय, ज्याच्याशी तुलना करावायची आहे ते झालं उपमान. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं जे चरण ते काय सांगितले बघा, चरणातील अक्षरांच्या पुनरुक्तीमुळं नाद लय निर्माण होतो, त्याला उपमा. उपमा त्याला म्हणत नाही. चरणातील अक्षरांच्या पुनरुक्तीमुळं, जलद निळे म्हणजे अक्षरातली जी पुनरुक्ती होते त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. अनुप्रास म्हणजे पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला, प प प प अक्षराची पुनरुक्ती झाली. त्यामध्ये एक नाद आपण म्हणतो बा, काकीने काकाच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीनं करा करा कापले, क क क ची पुनरुक्ती झाली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चरणातील अक्षरांच्या पुनरुक्तीमुळं नाद आणि लय निर्माण होतो, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो, उपमा होत नाही. उपमा केव्हा होतं? उपमेय हे उपमानासारखे आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उपमा अलंकार होतो. मी जे आता सांगितलं, तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आहे, हे उपमा अलंकार आहे. मुंबईतील घरे कबुतरांच्या खोराड्यांसारखी असतात, उपमा अलंकार आहे. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, उपमा अलंकार आहे. गत, जेवी, परी, सम, सारखा हे साम्यवाचक शब्द आले तर तो उपमा. उत्प्रेक्षा म्हणजे सगळ्यांना लक्षण आहे, उत्प्रेक्षा सगळ्यांना माहिती. उपमेय
हे उपमानासारखेच आहे. उपमेय दुसरं कोणी नाही, उपमानच आहे. उपमेय जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उत्प्रेक्षा, उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. सगळ्यांना माहितीये जणू, जणू काही, गमे, भासे, वाटे, की हे साम्यवाचक शब्द आले. कवितेची एखादी ओळ आली त्याच्यामध्ये जणू असेल किंवा जणू काय असेल, गमे असेल, भासे असेल, वाटे असेल, की असेल, तर लिहून टाकायचं की तो उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. कधी कधी परीक्षेला असंही विचारलं जातं, खालील 4 पर्याय दिलेले असतात, 4 कवितेच्या ओळी असतात आणि त्याच्यातला कोणता अलंकार ओळखा. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे. यमक अलंकार सगळ्यांना माहितीये. कवितेच्या अंती मध्ये ठराविक ठिकाणी शब्द आला तोच शब्द आला. आपल्याला कविता आहे बघा, भाळा वरल्या घामाचा, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटवतो, बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठवतो. किंवा बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. कुशीत आणि खडकात तत कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये ठराविक ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती होऊन ती वेगळ्या अर्थाने असू शकते, पण सारखे अक्षर असतात तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे, यमक अलंकार. आपल्या बऱ्याचशा कविता हे यमक मध्येच असतात. तर यमक, उपमा आणि उत्प्रेक्षा आपल्याला 3च अलंकार आहेत. तर इथं चुकीचा पर्याय म्हणजे तिसरा आहे, कारण चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होते. याला उपमा म्हणत नाही, याला अनुप्रास म्हणतात. कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखा. हे फार, आता प्रयोग हे प्रकरण मला वाटतं फारच मोठं आहे. तर प्रयोग पुन्हा एकदा लक्षात घ्या. प्रयोग मी पाहतो, आपली शब्द संपत्ती झाली, पण प्रयोग एकदा बघू. प्रयोग म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. प्रयोग म्हणजे काय, तर वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाची जी योजना असते किंवा क्रियापदाची जी ठेवण असते तिला व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात. बघा, म्हणजे कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदललं, क्रियापद बदलतं. कधी कधी कर्माचं लिंग वचन पुरुष बदललं तर क्रियापद बदलतं. म्हणजे वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाची जी ठेवण किंवा जी रचना असते तिला व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आता कर्तरी प्रयोग सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलतं तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. बघा, राम आंबा खातो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, कर्ता कर्म ओळखता आलं पाहिजे. खाणारा कोण, खा हा म्हणजे खातो हे क्रियापद आहे. क्रियापदाला धातू ओळखायचा आणि धातूला लिंगानुसार नारा, नारी, नारे यापैकी योग्य तो प्रत्यय लावायचा. कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारा, मिळालेलं उत्तर म्हणजे त्या वाक्यातला कर्ता होय. राम आंबा खातो, मग खाणारा कोण, राम. काय खातो किंवा खाण्याची क्रिया कोणावर घडली, आंब्यावर. म्हणजे राम हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे. मग राम आंबा खातो, रामाचं तो पुल्लिंगी आहे, मग स्त्रीलिंगी करा. सीता आंबा खाते म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापद बदललं. वचन बदला, पुरुष बदला तरी क्रियापद बदलेल. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. आता मी एक उदाहरण सांगतो फळ्यावर, लक्ष द्या. फळ्यावर तुम्हाला उदाहरण देतो. मला जांभळी शाई आवडते. या वाक्यातलं मला कर्ता सांगा. मला जांभळी शाई आवडते या वाक्यातला कर्ता सांगा. आता तुम्हाला सांगता येणार, आता तुम्हाला आवाज म्यूट केलेला आहे पण मी सांगतो बघा. आवडते हे क्रियापद आहे, आवड हा धातू आहे. मग आवडणारी कोण, शाई. शाई हा त्या वाक्यातला कर्ता आहे. लक्षात घ्या, शाई आवडते, ती शाई. मला जांभळी शाई आवडते, मला जांभळा पेरू आवडतो. म्हणजे या वाक्यामध्ये शाई हा कर्ता आहे आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. पण या वाक्यात कर्म नाही आणि म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. हे लक्षात घ्या, वाक्यात जर कर्म असेल कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, कर्म असेल तर सकर्मक कर्तरी, कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी. म्हणजे राजाला मुकुट शोभतो, शोभणारा कोण, मुकुट. मुकुट हा कर्ता आहे, लक्षात ठेवा. मला थंडी वाजते, वाजणारी कोण, थंडी. थंडी कर्ता आहे. तुम्हाला
प्रयोग पाहण्या अगोदर तुम्हाला वाक्यातला कर्ता आणि कर्म हे ओळखता आले पाहिजेत आणि कर्ता आणि कर्म याची लक्षणं. जर कर्तरी प्रयोग केव्हा असतो? कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो, म्हणजे कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो, शक्यतो वाक्य वर्तमान काळी असतं. आणि कर्म जर असेल तर कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं किंवा किंवा द्वितीयामध्ये असतं. बघा, राम आंबा खातो, आंबा कर्म आहे, प्रथम विभक्तीमध्येच आहे. म्हणजे कर्तरी प्रयोगाचं लक्षण फक्त लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. बाकी जाऊ द्या, काही असू द्या, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो. बघा, कर्मणी प्रयोगामध्ये बघा, आईने बशीत करंजी दिली. देणारी कोण? आईने. आई हा कर्ता आहे. काय दिली? करंजी. देण्याची क्रिया कोणावर घडली? करंजीवर. करंजी हे कर्म आहे. आईने बशीत करंजी दिली. ती करंजी ऐवजी लाडू. आईने बशीत लाडू दिला. कर्माप्रमाणे क्रियापद बदललं. करंजा दिल्या, अनेक वचनी करा. कर्माचं लिंग वचन पुरुष बदला, क्रियापद बदलत असेल तर 100% तो कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगाचं लक्षण काय आहे? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं आणि कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. बघा, आईने बशीत करंजी दिली म्हणजे कर्त्याला हा प्रत्यय असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, पण तो तृतीयेचा असतो किंवा चतुर्थीचा असतो. आणि भावे प्रयोग तो ओळखायला सोपा आहे. भावे प्रयोगामध्ये कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण प्रत्यय असतो. म्हणजे भावे प्रयोगामधलं जे क्रियापद आहे हे फार महत्वाचं आहे. भावे प्रयोगामधलं जे क्रियापद आहे हे एकारांती, नपुंसकलिंगी, तृतीय पुरुषी, एकवचनी असं स्वतंत्र असतं, तेव्हा तो भावे प्रयोग. आता इथं बघा, कर्मणी प्रयोगाचं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. मुले शाळेच्या मैदानावर खेळली. बघा, मुले शाळेच्या मैदानावर खेळली. कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखा. बघा, मुले, ती मुले. आता अनेक वचनी शब्द आहे. मुले, मुलगा घ्या. मुलगा शाळेच्या मैदानावर खेळला. खेळणारा कोण? मुले. म्हणजे इथं कर्त्याप्रमाणे बदलतंय, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. पहिलं वाक्य, आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले. दाखवणारी कोण? आई. आई हा कर्ता आहे. आईने हा कर्ता आहे. काय दाखवले? मार्ग. हे कर्म आहे. तो मार्ग. बघा, आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले, वाटा दाखवल्या. अनेक वचने शब्द वाचला. आईने सर्वांना वेगवेगळ्या वाटा दाखवल्या म्हणजे हे कर्माप्रमाणे बदलतं. म्हणून बघा, मार्ग कोणताही प्रत्यय नाही, कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आम्ही दूरदर्शनवर मालिका पाहतो. पाहणारे कोण? आम्ही. काय पाहतो? मालिका. आम्ही दूरदर्शनवर मालिका पाहतो. आम्ही हा कर्ता आहे, मालिका हे कर्म आहे. आम्ही मालिका पाहतो. आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो. तू दूरदर्शनवरील मालिका पाहतोस. सविता दूरदर्शनवरील मालिका पाहते. बघा, म्हणजे हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आम्ही ऐवजी नुसतं राम जर म्हटलं, राम दूरदर्शनवरील मालिका पाहतो. आणि आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा. पाहणारे कोण? आम्ही हा कर्ता आहे. काय पाहिला? कुंभारवाडा. हे कर्म आहे. आता आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. आता तो कुंभारवाडा त्याऐवजी लेणी. आम्ही कोल्हापूर येथे लेणी पाहिली. कुंभारवाडा पाहिला, लेणी पाहिली. म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदललं. लक्षात घ्या, कर्मानुसार क्रियापद बदललं म्हणून कर्मणी प्रयोग. म्हणजे पुढील पैकी कर्मणी प्रयोगाची वाक्य ओळखा. 2 वाक्य आहेत. आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखविले आणि आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगामध्ये वाक्य शक्यतो भूतकाळी असतं. लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग म्हटलं की वाक्य भूतकाळी असतं. पंडित सर, चालू ठेवायचंय? ओके सर, टाइम संपलेला आहे आपला. ओके.
पहा विद्यार्थी मित्रांनो, सरांनी अगदी 1 तास नॉन स्टॉप आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं व्याकरण समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर खूप मोठा आवाक आहे, तरी देखील सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सुंदर अशा नोट्स काढून आपल्याला समजून दिलेलं आहे. उद्या आता आपण परवा सर्व विद्यार्थ्यांनी क्लासला जॉईन व्हायचंय. सरांचं जिल्हा परिषद विभागाच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके.